बंधूपासून यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून चार फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले। त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी 400 वर्षापूर्वी आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी तानाजी मालुसरेंची देह समाधी बांधली की गड आला पण सिंह गेला। महाराज आले, या ठिकाणी दोघा वीरांना विराजमान केलं, उदय भानूच्या प्रेताला अग्नी दिलं आणि तानाजी मालुसरेंची प्रेत यात्रा इथून पालखीला खांदा लावला आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि सईबाईन सोयराबाईनं जिजाऊ साहेबांना अवसान केलं आणि त्यांच्या मूळ गावी उमरठला तानाजी मालुसऱ्यांना अग्नी दहन केलं आणि या ठिकाणी तो अस्तिकलय ही स्वराज्याची इच्छा, स्त्रियांची इच्छा आणि महान मित्र रत्न तानाजी मालुसरे गड आला पण जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। चला तर मग थोडक्यात आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊया। कोंढाणा म्हणजे सिंहगड हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता। इसवी सन 1647 साली कोंढाण्याचा तत्कालीन किल्लेदार असलेला सिद्दी अंबरकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून आपल्या स्वराज्यात आणला आणि स्वतःचे लष्करी केंद्र देखील याच किल्ल्यावर उभारले। पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना जे 23 किल्ले दिले होते त्यातील हा कोंढाणा देखील होता। मुघलांच्या वतीने उदयभान राठोड या किल्ल्याचा किल्लेदार होता। कोंढाणा म्हणजे सिंहगड हा प्रसिद्ध आहे ते म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या नजरकैदेतून सुटून परत आले तेव्हा त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व किल्ले परत घ्यायला सुरुवात केली। याच सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांकडे आले होते आणि आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी गर्जना करत तानाजी मालुसरे यांनी स्वतःच कोंढाण्याची मोहीम हाती घेतली। फक्त 500 मावळ्यांना हाती घेऊन मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी, सूर्याजी आणि मावळ्यांनी कोंढाण्यावर भगवा फडकावला। कोंढाणा तर जिंकला, पण याच लढाईमध्ये तानाजींना वीरमरण आले ही बातमी जेव्हा शिवछत्रपतींना समजली तेव्हा माझा गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार महाराजांनी काढले। तेव्हापासून कोंढाणा हा सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला।